आज सकाळी उठून ना आलू पराठा बनवायचा होता. माझ्या मुलांनी रात्री सांगून ठेवलं, मम्मा प्लीज आलू पराठा बनव, खूप दिवस झाले खाल्ला नाही. म्हटलं ठीक आहे. मग असं तो रोज रात्रीच मला सांगून ठेवतो की उद्या सकाळी काय दे लंचला, नाश्त्यात काय दे. मीच त्याला पहिल्यापासून विचारत आले की काय खाऊ वाटतंय, काय बनवू तुझ्यासाठी, काय जाईल तुला. कारण की पहिला तो इतका क्रँकी होता ना की खायला खूप जास्त त्रास द्यायचा. 2-2 तास खात असायचा अक्षरशः. मग आता शाळेत गेल्यापासून जरा त्याला सवय लागली व्यवस्थित खायचं. शाळेत चांगल्याच सवयी लागतात. त्याच्यामुळं मग तो सांगतो की हे बनव, ते बनव. आणि मुलं काय काय आणतात इकडं तर भातच आणतात मुलं. उलट इकडच्या मुलांना तर त्याचा टिफिन आवडतो. ते नेहमी म्हणतात की चपाती खूप टेस्टी असते तुमची. मग तो त्यांच्यासोबत पण शेअर करतो. आलू पराठा, एक पराठा तर माझा गणलाच, पहिलाच. कधी कधी खूप छान आलू पराठे येतात, कधी कधी गणतात. काय माहिती घाईघाईत होतं की काय होतं ना, ते जे सारण असतं ना कधी कधी पातळ होतं. ते कसं काय होतं, तुमच्याकडे काही टिप्स असेल तर सांगा मला प्लीज. मग आलू पराठ्यासोबत तर तो दहीच खाणार होता. आणि आम्हाला नाश्त्याला तर डोसा होताच. कारण की एकदा का आपण डोशाचं भिजवलं तर 3 दिवस आम्हाला नाश्ता तर तोच असतो. म्हणजे इकडं जनरली तसंच असतं. उलट इकडं लहान मुलांना डोसा जास्त आवडतो. घरी आला की तेच मागणार. 3-4 टाईम ते खाऊ शकतात. इकडं लहान मुलं खूप आवडतो त्यांना डोसा. आपल्याकडं कसं असतं की इडली डोसा केला की नाश्त्याला केला की लंचला आपलं भाजी चपाती, आपलं महाराष्ट्रीयन जेवण पाहिजे असतं. तर तसं इकडं काही नाही आहे. डोसा केला की त्याच्यात पोट भरतं, इडली केली की त्याच्यात पोट भरतं आणि खातात लोकं, 2-3 टाईम खातात. दुपारी मला यूट्यूबचे लाँग व्हिडिओ शूट करायचे होते. हे बघा असं सेटअप करून मी शूट करत असते आणि खूप वेळ जातो त्याच्यात. ते पूर्ण बोर्ड साफ करून आणि नंतर शूट करून मग मी माझं पण काम करते, घर आवरून घेते. आणि हे बघा आमच्या गल्लीतच स्कूल असल्यामुळे ते 15 ऑगस्टची तयारी चालू आहे. माझा मुलगा घरी आल्यानंतर त्याचं हे खूप दिवसांनी त्याला खेळणे आठवल्या की माझे मास्क कुठे ठेवले ॲव्हेंजरचे. आणि मग ते त्यांनी धुवून पुसून त्याच्यासोबत खेळत बसला. आणि मग ते किती झोपेपर्यंत हे मास्क घालूनच होता तो. त्याच्यात ते वेगवेगळ्या पोजेस घेत होता. आणि बघा थोडासा पाऊस, एक पहाड आली होती आणि मस्त इंद्रधनुष्य पडलं होतं बाहेर. रात्री मग स्पायडरमॅनचा अभ्यास घेत होते आणि त्याचं लक्ष कॅमेऱ्यातच होतं की कसं मी दिसतोय, किती छान दिसतोय, कसं मी पोज करू, मग मी खरा स्पायडरमॅन दिसतोय. मग काय त्याचा स्टडी झाला आणि नंतर बेड वगैरे झटकून आम्ही रात्री झोपी गेलो.